महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। गणेशोत्सवापूर्वी घाटातील एसटी वाहतूक सुरू करणे गरजेचे। महाबळेश्वर वाडा प्रतापगड बस सुरू, मात्र रायगड हद्दीत बंद। वरंध घाटातील पुणे जिल्हा हद्दीत चिखलाचे साम्राज्य, ट्रक रुतला चिखलात। दक्षिण रायगड व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा व ब्रिटिशकालीन वाहतुकीसाठी प्रमुख रस्ता असणारा पोलादपूर महाबळेश्वर सुरूर या राज्यमार्गावरील पोलादपूर ते महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक ही नैसर्गिक आपत्तीनिहाय सद्यस्थितीत सर्व वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने सर्व वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे। पुण्याला जाण्यासाठी पाली खोपोली मार्गे तर कोल्हापूर साताऱ्यासाठी कुंभारली घाट पाटण मार्गे द्राविडी प्रवास करावा लागत आहे। मात्र हा प्रवास खर्चिक होत असल्याने प्रवासी वर्गाचा वेळ वाया जात असला तरी प्रवासी वर्गाच्या खबरदारीसाठी आंबेनळी घाटाचे रुंदीकरणाचे कामासह या मार्गावर पावसाळी हंगामात दरड व मातीचे ओसारे कोसळत असल्याने यापूर्वी 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्यात आला होता। मात्र अद्याप तो एसटी वाहतुकीसाठी बंदच आहे। तर वरंध घाटचे काम अद्याप अपूर्ण असल्याने सलग 3 वर्षे या मार्गाने काम सुरू असल्याने हा मार्ग कधी पूर्ण होणार असा प्रश्न येथील प्रवासी वर्गाला पडला आहे। या मार्गावरील पुणे जिल्हा हद्दीत पावसात निसरड्या मातीने चिखल झाला असल्याने शुक्रवारी एक ट्रक चिखलात रुतल्याचे निदर्शनास आले। पोलादपूर महाबळेश्वर सुरूर राज्यमार्गाचे काम चालू आहे आणि त्यातच मुसळधार पावसात दरडीचे सातत्य कायम राहिल्याने पावसाळ्यात रेड अलर्ट व ऑरेंज अलर्ट काळात सदरच्या मार्गावरील उपाययोजनासाठी सदरचा रस्ता जिल्हाधिकारी रायगडतर्फे या मार्गावरील सर्वच वाहतूक बंद करण्यात आली, जे हास्यपत्रक काढण्यात आले होते। 31 जुलैपर्यंत वाहतूक बंदचे आदेश होते, मात्र नंतर कोणतेही नव्याने आदेश प्राप्त न झाल्याने या आंबेनळी घाटातील एसटी वाहतूक अद्याप बंदच आहे। पोलादपूर महाबळेश्वर रस्त्याचे सुधारणेचे काम कंत्राटदार RPPSIPL यांचे मार्फत घेण्यात आले असून सद्यस्थितीत काम प्रगतीपथावर आहे। सदर रस्ता पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातून जात असून पायटा गावापासून महाबळेश्वरकडे जाताना 1 किलोमीटर अंतरावर दरड प्रवण क्षेत्र आहे। सदर ठिकाणी जोराचा पाऊस पडल्यामुळे डोंगरावरील दगड माती जुलै महिन्याच्या सुरुवातीला रस्त्यावर आली होती। सदर रस्त्यावर आलेली माती व दगड गोटे JCBच्या सहाय्याने काढण्याचे काम कंत्राटदार यांच्यामार्फत बाजूला करण्यात आले असून तसेच वरून अजून माती व दगड येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सदरचा मार्ग बंद ठेवण्यात आला होता। या मार्गावरून अक्कलकोट, तुळजापूर, कोल्हापूर, मिरजसह महाबळेश्वर, महाड, मुंबई, वाई, महाड, मुंबई, पाचगणी, महाड, मुंबईसह नालासोपारासह वसई, पालघर या आगाराच्या बसेस महाबळेश्वर तालुक्यातील गावात येत असतात व त्या बसेस यासह पोलादपूर, पारगाव, खंडाळा, स्वारगेट बस पुढील काही काळासाठी बंद ठेवत इतर मार्गाद्वारे सोडण्यात आले आहेत, अशी माहिती महाड, पोलादपूर, वाई, महाबळेश्वर बस स्थानकमधून भ्रमणध्वनीद्वारे दिली आहे। आंबेनळीसह वरंध घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने व एसटी बसेस इतर मार्गाने वळवण्यात आल्याने प्रवासी वर्गाला लांबच लांब प्रवास करायला लागणार आहे। पुण्याला जवळचा मार्ग म्हणून वरंध घाट ओळखला जातो, मात्र त्या मार्गावरील एसटी वाहतूक बंद असल्याने पुण्याला जाणारी वाहतूक तांबणी मार्गे जात असते। मात्र या पावसाळ्यात ती रस्ता पूर्णपणे खचल्याने नव्याने बनवण्यासाठी काही दिवस गेले, मात्र अद्याप परिपूर्ण मार्ग न झाल्याने अद्याप या मार्गावर एसटी बस अद्याप बंद आहे। वरंध तांबणी महाबळेश्वर मार्ग बंद ठेवण्यात आल्याने या मार्गावरील बहुतांश बसेस कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक कुंभारली पाटण मार्गे वळवण्यात आली आहे। मात्र याही रस्त्याचे काम सुरू असल्याने प्रवासी वर्गाला वेळ जात असून जादा रुपये मोजावे लागत आहे। महामार्ग विभागासह सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी घाटमाथ्यावर उपाययोजना राबवणे गरजेचे बनले आहे, त्याचप्रमाणे पर्यायी रस्ते निर्माण करणे गरजेचे बनले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, पोलादपूर।